नमस्कार मित्रांनो, आजचा ब्लॉग आपला एक महत्वाचा क्षण म्हणजे आपला आज वाढदिवस होता. मग आपण सकाळी आज उठलो झोपेतनं, थोडाफार व्हिडिओ काढला. आज आपण संपूर्णच दिवसभराचं सगळं रुटीन दाखवणार आहोत. नंतर आपण विठुरायाचे दर्शन घेतले. आपल्या गच्चीतून आपलं जुनं घर आहे विठुरायाच्या नगरीमध्ये. नंतर आपण स्नान आंघोळ वगैरे केलं. त्याचा सुद्धा थोडाफार शूट घेऊ म्हणलं, कारण आपलं कर्तव्य कामच आहे ते. त्यानंतर मग काय, आपण आपल्या घरापाशी बाहेर आलो तर रथसप्तमी असल्यामुळे आपल्या इथं दिंडी वगैरे आली होती. आपलं काय भाग्य, आपण पंढरीत राहतो. त्यानंतर आपण थोडंफार फ्रेश होऊन आलतो आपल्या मित्राकडे निरा विक्री केंद्रावर. त्याला सुद्धा ब्लॉग मध्ये घेऊ म्हणलं. आजचा क्षण म्हणजे आपला दिवस पूर्ण घेणार आपण. नंतर आपण आवरून मस्तपैकी एवढा आवरून तयार झालो. त्यानंतर तुम्ही ओळखूनच चला आपण कुठं आलोय. मग आपण मंदिरामध्ये आलो. इथं सर्व काही अभिषेक आपला चालू होता. मग भरतवर्षे भरतखंडे जम्बुद्वीपे देशे महाराजांनी आपला संकल्प वगैरे सोडून अभिषेकाला सुरुवात केली. दत्त महाराजांच्या मंदिरामध्ये आपण अलौकिक असं सुंदर अशा प्रकारे अभिषेक वगैरे पूजा साजरी केली. त्यानंतर मग का महाराज चंदन वगैरे उघडत होते. विप्रदत्त महाराजांची मूर्ती अतिशय सुंदर आहे. त्यानंतर आरती वगैरे महापूजा चालू होती आपली. मग आरती सुद्धा तुम्ही ऐकून घ्या. हा ब्लॉग आपला आठवणीसाठी म्हणून आपण काढत आहोत. मग आपण ह्यांना सुद्धा सगळ्यांनाच ब्लॉग मध्ये घ्यायचं ठरवलं होतं. इथं त्यांनी माझा वाढदिवस साजरा केला. आपल्या जन्मदिनानिमित्त आपण अभिषेक केला आणि आपले महाराज बघा हेमंत महाराज आहेत, वैभव महाराज सगळ्यांनाच ब्लॉग मध्ये घेतला आजच्या. त्यानंतर मग काय, आपण मोबाईल बघतो उघडून नेट चालू केलं तर सर्व काही आपल्याला अनेक मेसेज येऊन पडले होते. मग सर्वांना आपण रिप्लाय दिला, काही जणांना परत दिला. त्यासाठी व्हिडिओ तर आपण स्पेशल काढलाच आहे. त्यानंतर आपण भोजनाचा आस्वाद घेतला. त्यानंतर आपण गेलो होतो आपल्या इथला मार्केट यार्डामध्ये, म्हणजेच वैरणी गो चारा मिळतो तिथं. मग नंतर आपण गणेश महाराजांना आम्ही निघालो. गाडी मग गणेश महाराजांना आम्ही असं मस्त असं चारा घेऊन निघालो होतो. नंतर मग का आपण गोशाळेत आलो. गोशाळेत म्हणजे आपल्या इथं 65 एकरामध्ये संन्यासी महाराज लोकांकडे एक 15-20 गायी आहेत. मग गोसेवा करण्याची आपली इच्छा झाली. वाढदिवसानिमित्त तुम्ही सुद्धा वाढदिवसानिमित्त गोसेवा अशा गोष्टी करत जावा. मग तिथं गेल्यानंतर काय, गोमातांना चारा बघितल्यावर पळतच आल्या. त्यांना आपण चारा वगैरे दिला. हे शूटिंग मध्ये आपल्याला घ्यायचं नव्हतं, पण आपला वाढदिवसाचा आठवण म्हणून हा ब्लॉग काढतोय. मग आपण संपूर्णच घेणार या ब्लॉग मध्ये हे ठरवलं होतं. मग आपण दर्शन वगैरे गोशाळेत सर्व काही केलं. नंतर आपण 65 एकर मधून निघालो. मग इथलं थोडा शूट, माझं वाक्य बोलणं बघा तुम्ही. फिरायला लागले, पत्रवाळी खायली, थांब कागद खायला लागली, त्याला टाक 2-3 ताट. चंद्रभागा इकडे फिरायला ती पुढं. चंद्रभागा चल ये इकडे चल ये. कसं आहे, नाव घेतलंय बघ. चल इकडे ये. त्यानंतर मग काय, आपण चंद्रभागेच्या अशा पुलावरून चाललेलो म्हणजे पंढरी नगरीकडे. आपण 65 एकरात आलतो पंढरीच्या पलीकड. मग आपण चंद्रभागेचा थोडाफार व्ह्यू घेऊ म्हणलं. चंद्रभागा पवित्र म्हणतात, पण थोडीफार पवित्र दिसत नाही हे तर सगळ्यांना माहीतच आहे. पण असू दे म्हणले, हे सुद्धा आठवणीत राहणं गरजेचं आहे. रामकृष्ण हरी विठ्ठल केशवा. त्यानंतर आपल्याला एक वाक्य आठवलं, ते म्हणजे अवघीच तीर्थी घरते एक वेळा, चंद्रभागा डोळा देखील या. मग चंद्रभागा जर डोळ्यानं पाहिले तर तुमचे सर्व तीर्थ घडतात असं सांगितलं जातं. मग आपण चंद्रभागेचं दर्शन घेऊन आपण आलो महाद्वारामध्ये. इथलं सर्व काही भाविक भक्तांची तुम्ही गर्दी, रथसप्तमी असल्यामुळे मग इथं भाविकांची गर्दी होती. इथलं थोडा शूट घेऊ म्हणलं. इथं आल्यानंतर मग काय भक्तिमय वातावरण, त्याचबरोबर आपल्याला इथं ट्रॉफिक सुद्धा दिसलं. मग ट्रॉफिक जाम तर ही होणारच. आता लवकरच कॉरिडॉर होणार असं वाटतंय, पण बघू आपण पुढे काय होतंय. त्यानंतर मग आपण संध्याकाळी आवरून गेलो आपल्या म्हणजे मित्राकडे. मग अक्षयदादांकडे इकडे गेल्यानंतर यांच्याकडे सायकल दुकानचा शूट होता. आपण शूट जाहिरात वगैरे करतो. नंतर आपला त्यांनी वाढदिवस साजरा केला. धन्यवाद, सगळ्यांचे आभार. फोटो काढला ना, काढतो की मस्त सावकार. जवळ ये थोडं. मी येतोय ना, काय साईड खाली नुसतं फोटो काढ. हॅपी बर्थडे गणेश शेठ. हॅपी बर्थडे. वाढदिवसाच्या खूप शुभेच्छा. तुमचं ब्लॉगिंग असंच वाढू दे आणि लवकरात लवकर तुम्हाला यश मिळू दे ही ईश्वरचरणी प्रार्थना आमची. विश यू मेनी मेनी रिटर्न्स ऑफ द डे.
धन्यवाद असेच प्रेम राहू तुमचे सर्वांचे. त्यानंतर मग अक्षयदादांनी आणि कपडेकर मालकांनी सर्वांनी वाढदिवस साजरा करून आपण आलो मंदिरामध्ये आपल्या दत्त महाराजांच्या. इथं सुद्धा आपल्या मग भैया महाराजांनी आम्ही अभंगवाणी विठुरायाचा नामघोष करत दत्त महाराजांच्या अजून एकदा संध्याकाळी आपण सेवा केली. पंढरीनाथ भगवान की जय. ज्ञानेश्वर महाराज की जय. जगद्गुरुसंत तुकाराम महाराज की जय. आई साहेब माता की जय. त्यानंतर मग काय रात्री आपण आलतो मंदिरामध्ये विठुराया. आता दिवसभर बाहेर नंतर आपण मंदिरात दर्शनला आतमध्ये कधी जायचं. मग इथं आपला मित्र म्हणला चला आता तुम्हाला शुभेच्छा देतो. मित्रांनो आपला आज जन्मदिवस वाढदिवस होता आणि आपण विठुराया दर्शनाला गेलतो. आतमध्ये कॅमेराला परमिशन नाही पण आपल्या विठुरायाच्या आशीर्वादाने हार वगैरे प्रसाद मिळाला, पेढा प्रसाद मिळाला. आपले मित्र सुद्धा सोबत आहेत. आपल्या सोबत आहे रामकृष्ण हरी. कमेंट मध्ये नक्की बोला पुंडलिकावर विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय. आजचा दिवस आपला आनंदात गेला. मग सर्वांचे आभार मानले बघा. आज वाढदिवस होता आपण विठुरायात दर्शन घेऊन आलो. हे आपल्याला मित्र गाठ पडले सगळे पंढरपुरातले आपले सहकारी मित्र आहेत. नमस्कार मित्रांनो, जय श्रीराम बोलावंच लागतंय कमेंट मध्ये. नमस्कार. आपल्या 25 जानेवारी दिवशी वाढदिवस होता. त्याबद्दल तुम्ही आपल्याला स्टोरी टाकून किंवा कॉल करून किंवा मेसेज करून अनेक जणांनी आपल्या फॉलोअर्स असतील किंवा बिगर फॉलोअर्स सर्वच जणांनी आपल्याला शुभेच्छा दिल्या. डायरेक्ट असतील किंवा इनडायरेक्ट सर्वांनी शुभेच्छा दिल्या. असेच प्रेम राहू दे. तुमचे आभार व्यक्त करतो, धन्यवाद मानतो.